आता फक्त काही तासांमध्येच बाप्पा आगमन करण्यासाठी सजून धजून तयार आहेत, पण तुम्ही त्यांची तयारी केली का नाही? तर हॅलो एव्हरीवन, मी चैत्राली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्लॉगमध्ये। तर नेहमीप्रमाणेच आपण किती जरी ठरवलं 1 महिना आधी बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायची, पण ते काही होत नाही। जसं की इंजिनिअरिंगच्या एक्झाम आपण 1 रात्र अगोदरच किंवा 1 दिवस अगोदरच आपण तयारी करणार। तर आमच्या घरी बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करण्यासाठी माझे भैयाचे फ्रेंड्स आले होते। तर आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केले नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी मेजरमेंट्स घेऊन गेले होते आणि एकदम प्रॉपर सगळं तयार करून आणलं होतं। आणि ते आल्यानंतर आम्ही आमची उरलेली साफसफाई पूर्ण करत होतो। गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि घरात एकमेकांची भांडणं होणार नाहीत असं शक्यच नाही। या गोष्टीमध्ये मला महाराष्ट्रीयन पीपल जास्त रिलेट करतील, कारण घरातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं करायचं असतं, प्रत्येकाची वेगळी आयडिया असते आणि तसं झालं नाही की भांडणं तर हमखासच ठरलेले असतात। पण यावर्षी आमच्या घरी एक आश्चर्य झालं, एकदा पण भांडणं झाली नाहीत, सगळं एकदम स्मूथली चाललं होतं। आमच्या सिलिंगची हाईट कमी असल्यामुळे फॅन खूप जास्त त्रास देत होता डेकोरेशनच्या मध्ये, म्हणून त्याला काढूनच टाकला। ओ भाई साहब, जरा इधर तो देखो, जीवनात जेवढी फुलं बघितली नाहीत तेवढी आमच्या घरात फुलं पडलेली। जिकडं तिकडं नुसती फुलंच फुलं, ते पण वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या कलरची। नको तेवढी फुलं बघून असं वाटत होतं थोडी आपल्यासाठी काढून घ्यावी, पण म्हणलं नको। आमचा चिनू तर बुके बनवून त्या फुलांचे सगळ्या घरात पळत होता आणि सगळ्यांना देत सुटलेला। तोपर्यंत इथं अर्धं डेकोरेशन झालेलं, सगळा फोम पसरून झालेला आणि यांचं फुलं खोचण्याचं काम चाललेलं। हे आपल्या डोळ्यांना दिसायला जेवढं सोपं आहे ना, तेवढं खरंच सोपं नाही आहे बरं का, कारण की यासाठी तासंतास बसायला लागतं आणि आपल्यात तर तेवढे पेशन्स नाही आहेत। आणि पेशन्सचं पण सोडा, पण प्रत्येकजण सांगतं इकडे येऊन, अरे या साईडनी असं कर, अरे त्या साईडनी तसं कर, अरे यार। डेकोरेशनचं अर्ध काम होईस तोपर्यंत आम्ही ह्याला जरा बाहेरच ठेवलेला, कारण की हा आतमध्ये नुसतीच लुडबुड करत होता आणि चिन्याचे सगळे खेळणे बांधून ठेवलेले, त्यामुळे त्याला दुसरं काही खेळायलाच नव्हतं। तोपर्यंत यांनी बरंच काम उरकलेलं आणि फायनली आता डेकोरेशनचा अंतिम टप्पा सुरू झाला होता, म्हणजे ह्या झुरमुळ्या लावणे, झुरमुळ्या का काय म्हणतात आय डोंट नो, पण लिटरली ह्यांनी जे कलर कॉम्बिनेशन वापरलेलं ना ते आपल्याला लई आवडलेलं। आफ्टर ऑल चॉईस कोणी केलेले? मीच केले होते कलर। आमच्या चिनू शेटला तर डेकोरेशन लई आवडलेलं आणि बाप्पा येणार म्हणून तर चिनू खूप खुश होता आणि सगळ्यांना 1000 वेळा थँक्यू म्हणत होता। आमचं सगळ्यांचं लक्ष डेकोरेशनकडे असताना इथं मध्येच एक कांड झाला। एक छोटंसं चिमणीचं पिल्लू रॅट पॅडला अडकूनच बसलं आणि ते आमच्या वहिनीने बघितलं ना आम्हाला सांगितलं। आम्ही सगळे पळत वर, माझी मम्मी त्याला गॅलरीतून घेऊन खाली आली आणि आम्ही त्याला त्या रॅट पॅडवरून काढायचा ट्राय करत होतो। तुम्हाला बघताना जेवढं वाईट वाटतंय त्याच्यापेक्षा जास्त वाईट आम्हाला वाटत होतं, कारण की ते इतकं जास्त चिकट होतं, त्याचे पायच निघत नव्हते आणि त्याचे पंख थोडेसे चिटकले आणि फायनली माझ्या मम्मीने त्याला बाहेर काढलंच। तोपर्यंत त्या पक्ष्याची फॅमिलीसुद्धा इथं येऊन पोचली होती। पिल्लू रिलॅक्स झालेलं बघून परत आम्ही डेकोरेशनकडे वळालो। तोपर्यंत माझा भैया पिशवी भरून असल्या फुलांच्या माळा घेऊन आला आणि आमच्या घरी जे पण येईल त्याला या फुलांच्या माळा सोडून दुसरं काही आवडतच नव्हतं। आमचा भैया बिना जुगाडाचं काहीच घेऊन येत नाही, 2000च्या माळा 800 रुपयाला घेऊन आला। आई ग, फायनली डेकोरेशनचा अंतिम टप्पा जवळ आलेला, म्हणजेच या फुलांच्या माळा। आम्हाला डेकोरेशन फुल 3D करायचं होतं, त्यामुळं आम्ही दोन्ही साईडून या माळा लावून असं मंदिरासारखा लुक दिला। भैयाच्या मित्रांनी डेकोरेशनसाठी आम्हाला खरंच खूप जास्त मदत केली। खरं तर या माळा परत सगळ्या सोडून मी परत पुन्हा नीट एकदम लेवलनुसार लावल्या, पण त्याचा व्हिडिओ कोणी काढलाच नाही, त्यामुळे तुम्ही आत्ता फक्त यांचाच व्हिडिओ बघा। तोपर्यंत इकडं चिमणीच्या पिलाचे पंख त्या रॅटपॅडला चिकटल्यामुळे बिचारं लई तडफडत होतं। मग माझ्या मम्मीने त्याला कापसाने पाणी पाजलं। या पिल्लाची मम्मी त्याला चोचीतून खायला आळी घेऊन आली होती आणि तिने त्या बाळाला आळी चारली।
म्हणजेच पक्ष्यांना बोलता येत नाही माणसांप्रमाणे, पण माणसांपेक्षा जास्त प्रेम पक्षीच करतात. तोपर्यंत इथे रात्र झाली. पुन्हा माझी मम्मी कापसानी त्या छोट्याशा पक्ष्याला दूध पाजत होती आणि त्या पिल्लाला पण मे बी भूक लागली असेल, त्यामुळे ते पण एकदम गटा दूध पित होतं. आमच्या घराशेजारी 2 मांजरं होती आणि ती सतत ह्याच्या जवळ येत होती. त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती की ते मांजरे ह्याला खातील, म्हणून आम्ही ह्याला कांद्याच्या पेटीत ठेवलं आणि टेबलखाली सरकून दिलं, कारण की तो आता झोपणार होता. आणि तोवर इकडं आमच्या डेकोरेशनचं सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं हँगिंग लाईट अडकवायचं राहिलेलं. थोडक्यात काम करावं आणि ड्रिल मशीनची गरज न पडावी म्हणून माझ्या भैयानी हे लाकूड काढलं आणि ते POP मध्ये घातलं आणि त्यालाच ते अडकवलं, कारण आमचा भैया जुगाडाशिवाय दुसरं काय करतच नाही. तर बघा, फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे. आणि हो, यातल्या आतमधल्या लाईटा मी लावल्यात बरं का, मी. सो अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच बाप्पाच्या आगमनाच्या व्लॉगमध्ये. पण डोंट किल काम. जर तुम्ही डेकोरेशन पूर्ण केलं नसेल तर पटापटा आवरा आणि पूर्ण करा, कारण बाप्पा फक्त काही वेळातच येतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, हॅव अ नाईस डे.